नमस्कार, मी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. स्वागत आहे तुमचं सर्वसामान्य माणसांच्या असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा मांडणाऱ्या या प्रेरणादायी कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे reseal.in प्रस्तुत यशोस्तुते. मंडळी, शिकण्याची जिज्ञासा बाळगणाऱ्या माणसाला सतत चौकस राहण्याची सवय होऊन जाते आणि त्यातच तो नवनवीन ज्ञान आत्मसात करत राहतो. अशा वेळेला यशाची स्वतःची एक वेगळी वाट ती व्यक्ती शोधून काढते. अशीच एक व्यक्ती आज आपल्या बरोबर बसलेली आहे. MD and CEO ऑफ शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी, फिनशॅक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, खामकर अँड सन्स आणि इतरही 7 कंपन्यांचे शंभूराज खामकर यांचं. त्यांच्याशी गप्पा मारू, पण त्याआधी पाहूयात त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही चित्रफीत. मूलभूत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शंभूराज खामकर यांनी महाडला पहिला जॉब करता करताच बऱ्याच पदव्या मिळवल्या. त्या ज्ञानातूनच त्यांनी फिनशॅक इंडिया या कंपनीची स्थापना केली. पुढे लवकरच खामकर अँड सन्सची ही स्थापना झाली. आज ते शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमीचे MD आणि CEO आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या जवळ असलेल्या अमूल्य ज्ञान आणि प्रचंड अनुभवाने समृद्ध करून फुल टाइम ट्रेडिंग करून पैसे कमवण्यासाठी ते सक्षम बनवतात. आज 15,000हून अधिक विद्यार्थी त्यांच्या इन्स्टिट्यूट मधून शिक्षण घेऊन बाहेर पडले आणि यशस्वीही झाले. वाटेत येणाऱ्या अनेक अडचणीवर मात करत त्यांनी यशाचे शिखर सर केले आहे. त्यांच्या या कार्यासाठी reseal.in चा सलाम. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. तर हातात डिग्री असताना व्यवसायाकडे तुम्ही पाऊल उचललं, कसं काय? कसं म्हणजे माझी कौटुंबिक पार्श्वभूमी पाहायला गेलं तर ऍक्च्युली म्हणजे घरात मिठाचा व्यवसाय होता वडिलांचा. ओके. आणि त्यांच्या बरोबर लहानपणापासून छोटे छोटे कुठे ते त्या काळात थोडे बाजार वगैरे करायचे, त्यानंतर काही यात्रा करायचे. नंतर त्याने थोडा बिझनेस वरच्या लेवलला घेऊन गेले. त्यानंतर मग दुकानाचं काउंटर असणे किंवा कस्टमरशी इंटरॅक्शन करणे, ह्याच्यामुळे लहानपणीपासूनच ऍक्च्युली मला बिझनेसची आवड होती. पार्श्वभूमी होती घरामध्ये. आणि घरामध्ये असं होतं की मला पहिल्यापासून बिझनेसमध्ये जायचं होतं, पण त्यांचं म्हणणं होतं की आता बिझनेसमध्ये जायचं तर नॉलेज तर पाहिजे तुला, तर तू मोठ्या लेवलला काहीतरी करू शकतो. मग त्यांचं आधी होतं की पहिली आठ होती की पहिलं शिक्षण पूर्ण करायचं, त्यानंतर तू बिझनेसमध्ये जा. मग तू कुठलाही बिझनेस कर, तू टीडीचा जो बिझनेस आहे त्यात कर किंवा अजून नवीन काहीतरी करायला सुरुवात केली तरी चालेल त्याच्यामध्ये. त्यानंतर काही दिवस मी अनुभव पण घेतला बाहेरच्या क्षेत्रामध्ये, जेणेकरून कशा रीतीनं आपण एखादी कंपनी मॅनेज करू शकतो, कसं प्रोडक्शन केलं पाहिजे, कसं लोकांशी बिहेव केलं पाहिजे, हे सगळं मला त्याच्यातून शिकता आलं. आणि मग हा प्रवास हळूहळू चालू झाला आणि त्याच्यामध्येच मग स्टॉक मार्केटची पण हळूहळू आवड सुरू झाली होती मला पहिल्यापासून. कशी काय, कुठून आवड निर्माण झाली? आवड म्हणायला गेलं तर लहानपणीपासून मला एक आवड होती की जे मोठे मोठे उद्योगपती व्हायचे ना, मी अगदी 5वी-6वीत असताना पण त्यांचे पोस्टर्स काढून ठेवायचो माझ्या नोटबुक मध्ये. अच्छा, तुम्ही हिरो हिरोईनची पोस्टर्स लावायचं नाही, तर तुम्ही मोठ्या उद्योगपतींचं लावायचो. आणि त्याच्यामुळे मला ते अपसदच वाटायचं की काहीतरी असं केलं पाहिजे, कारण प्रत्येकाचं नाही का काही ना काहीतरी त्यांनी तयार केलेलं होतं. मग त्याच्यामुळे मग मी त्या फील्डमध्ये होतो. आणि त्याच्यानंतर कळालं की शेअर मार्केट पण अशी काही फील्ड आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही पॅसिव्हली इन्कम करू शकता. म्हणजे तिथे तुम्हाला खूप इफर्ट्स नाही द्यावे लागणार, फक्त स्मार्टली तुम्ही जर काम केलं तर नक्कीच तुम्ही त्याच्यातून सगळ्यात लवकर फॉर्च्यून क्रिएट करू शकता. जेणेकरून आपल्याला सगळ्यांना वाटतच असतं ना की कष्ट तर करायचे, पण त्याचे रिझल्ट पण थोडे चांगले आले पाहिजेत. मग असं फील्ड मला थोडं वाटलं की शेअर मार्केट आहे की जिथून आपल्याला काही ना काहीतरी भविष्यामध्ये चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध होतील. असा कोणी आयडल आहे? तुम्ही म्हणाला की तुम्ही पोस्टर्सही लावलेली आहेत, बुकमध्ये तुम्ही फोटोजही ठेवलेले आहेत उद्योगपतींचे, तर एक कोणी समोर डोळ्यासमोर आयडल होतं, आयकॉन होतं की असं आपल्याला काम करायचंय, यांच्यासारखं व्हायचंय? येस, नक्कीच. ह्याच्याबद्दल मी सांगायला गेलो तर दोन व्यक्ती म्हणजे मला लहानपणीपासून खूप आवडतात. पहिली होती वॉरेन बफेट सरांबद्दल मी ऐकलं होतं की एक असे इन्व्हेस्टर आहेत की त्यांनी सगळं इन्व्हेस्टमेंट मधून त्यांचं फॉर्च्यून क्रिएट केलंय. ओके, म्हणजे अगदी शून्यापासून त्यांची पण सुरुवात होती. आणि दुसरी होते धीरूभाई अंबानी, म्हणजे ते एक कोर हाडाचा बिझनेसमन जे म्हणतो ना ते होते. की ही लोक मला का आवडली पहिल्यापासून, तर त्यांना जे काही मिळालं होतं ते शून्य होतं. बिलकुल नाही का, म्हणजे असं बरेच बिझनेसमन असतात की आई वडिलांकडून काहीतरी मोठं आलेलं असतं, त्याच्यातून ते क्रिएट करतात. म्हणजे ह्यांच्यातून मला शिकायला मिळालं की खूप पैसेच तुला गरज नाहीये, तुला फक्त जे काय मिळतंय त्याच्यामधून तुला ग्रो व्हायचंय. कारण ही लोक शून्यातनं वर आली, आपण पण होऊ शकतो. तेवढं नाही झालं तर कुठेतरी आपण मार्ग पकडू शकतो. की धीरूभाई अंबानी असतील, अशा वेगवेगळे आयडल्स कडनं ते काय शिकत आले, पण ते स्वतःपुरतं न ठेवता अकॅडमी देखील सुरू करावी असं तुम्हाला वाटलं, तर ते प्रेरणा किंवा प्रोत्साहन कुठून मिळालं?
तर सुरुवात मी केली म्हणजे 2008 पासून केली. त्यानंतर मी 2010-9 साली जॉब जॉईन केला. पण नशिबाने चांगल्या कंपनीत मला एका जॉब भेटला पुण्यातल्या MNC. मग तिथे मी शिकता शिकता मला थोडी एक अपॉर्च्युनिटी झाली की ट्रेनिंग करायचं, ट्रेनिंग देऊ शकतो. ओके, मग मी लोकांना थोडे ट्रेनिंग देत होतो आणि हे स्टॉक मार्केट पण होतं. मग कंपनीत लोकांना मी बोलायचं हे शेअर घे, ते शेअर घे. मग सुट्टी दिवशी काय करायचो आम्ही कुठेतरी त्यांना मी ट्रेनिंग देत बसायचो. अच्छा. मग ते त्यांना आवडायचं. ते म्हणायचे अरे तू खूप भारी शिकवते. म्हणजे मी एक्सप्लेन खूप छान करायचो कुठलीही गोष्ट त्याच्यामध्ये. मग त्याच्यातून मला पण थोडं वाटायला लागलं की मी हे करू शकतो. कारण एक दिवस असा होता की मला लोकांपुढे बोलायला पण थोडा कॉन्फिडन्स येत नसायचा. पण त्याच्यातून वाटायला लागलं की आपण लोकांशी बोलू शकतो, देऊ शकतो. आणि मग त्याच्यातून माझी थोडी आवड निर्माण झाली. पण मी सुरुवातीला माझे मित्र, कोण कंपनीतले लोक किंवा जवळचे लोक ह्यांनाच फक्त देत होतो ट्रेनिंग त्याच्यामध्ये. पण मला मित्रांनीच सजेस्ट केलं की तुला जर येत आहे तर तू लोकांना शेअर कर. तिथे मला थोडा स्कोप भेटला. मग मी लोकांना माझी सुट्टीच्या दिवशी तिथे छोटे ट्रेनिंग घेत राहायचो. मग हळूहळू मी पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर इकडे जाऊन पण बॅचेस घ्यायला सुरुवात केली त्याच्यामध्ये. मग आता साधारण किती बॅचेस घेतात? आता तर कंटिन्यू चालू. म्हणजे अगदी जर पहिला गेलं तर माझ्या आता लगेच पुढच्या आठवड्यात लोणावळ्यामध्ये पण बॅच आहे तिथे त्याच्यामध्ये. ओके, सो ट्रेडिंग अकॅडमी शंभूराज खामकर यांची शेअर्सच्या बाबतीतली आहे. जर तुम्हालाही नॉलेज घ्यायचं असेल तर ही इज द मॅन. पण आपण जेव्हा म्हणतो की शेअर मार्केट किंवा व्यवसाय, तेव्हा दोन बाजू असतात, नफा आणि तोटा. बऱ्याचदा लॉसेसही झाले असतील, तर अशा वेळेला तुम्ही त्यातनं बाहेर कसे येता किंवा काय सांगाल लोकांना, लॉसेस कसे फेस करायचे? बरोबर आहे, खूप छान प्रश्न विचारलाय. कारण कुठलाही बिझनेस असेल किंवा स्टॉक मार्केट असेल, लॉस ही नाण्याची दुसरी बाजूच आहे त्याच्यामध्ये. आणि मला अगदी सुरुवातीपासून लॉस फेस होत गेले, परंतु त्याच्यातून मला शिकायला मिळालं की काय केलं पाहिजे. कारण मी जर तिथेच बसलो असतो तर आज कदाचित काय हाती लागलंच नसतं माझ्या त्याच्यामध्ये. कारण बरीच लोक आपण बघतो की लॉस झाले की शांत राहतात आणि काहीच करत नाहीत बिझनेसमध्ये. परंतु मी प्रत्येक वेळी लॉस झाला की त्याच्यावर चिंतन करत बसायचो की हे काय झालंय माझ्याकडून. आणि हे सगळ्या गोष्टी सगळ्या बिझनेसमॅनला वाचत असताना मला एक गोष्ट समजली होती की तू जे करतोय ना ते नेहमी लिहून ठेवत जा. अच्छा. मग ते लिहिण्यातून मला कळायचं की हे चूक नाही केली पाहिजे मी. ओके, मग त्याच्यातून मी काय केलं, सुरुवातीला अगदी मी 2007-8 ला आलो, 10 पर्यंत ते सगळे पैसे गेले होते माझे. परंतु त्याच्यातून मला कळलं की हे जे काय करतो हे चुकीचं आहे. कारण तिथे जाऊन मी फक्त ट्रेडिंगच करायचो, पण मला शून्य नॉलेज होतं. मग मी पुण्यात आप्पाबळवंत चौकात गेलो, तिथून काही पुस्तके खरेदी केली जवळपास जेवढी काय होती दुकानामध्ये जाऊन, आणि ती वाचायला सुरुवात केली. म्हणजे आता शिकलं तर पाहिजे मला काहीतरी त्याच्यामधून. उतरलो आहोत. मग त्याच्यातून कळलं की बाबा तू इन्व्हेस्टमेंटला फोकस कर. ओके, त्याच्यात नंतर मला कळालं की तुझे पैसे जर तुला मोठे करायचे तर तू स्वतःच मोठे करू शकतो. आजकाल बरेच जण चुका करतात की दुसऱ्याकडे पैसे मॅनेज करायला देतात. तर मी लोकांना सांगितलं की असं गोष्टी करू नका. आपला पैसा आपल्या एवढ्या चांगल्या पद्धतीने कोणच ग्रो करू शकत नाहीये. लॉस होतात प्रत्येक वेळी, असं काही नाही लॉस नाही होत. कारण मार्केट ही अशी फील्ड आहे की तुम्हाला लॉस होऊ शकतात. ओके, रोलर कोस्टर आहे. पण ज्यावेळी लॉस होतात त्यावेळी मी प्लॅन करतो की माझा हा लॉस कशामुळे झाला, ती चूक काय होती, आणि ती चूक मी ट्राय करतो की पुन्हा नाही होऊन द्यायची त्याच्यामध्ये. भरून कसं काढायचं आता भरून करायसाठी मी कसं असतं की मार्केटमध्ये नुसतं नॉलेज असणं पण उपयोगाच नाहीये. तर कधी कधी माइंडवर कंट्रोल पण ठेवावा लागतो. त्यासाठी कधी कधी थोडे मेडिटेशन्स वगैरे कंटिन्यू करत असतो मी सकाळचे. पॅनिक होऊन नाही चालत किंवा एक्साइटेड होऊन इन्व्हेस्टमेंट नाही करू. बऱ्याच वेळेला असं होतं, आता लॉस झाला ना की आपण पैसे ऍड करतो आणि फुल अग्रेसिव्हली त्याच्यामध्ये उतरतो, पण त्याच्यामध्ये पुन्हा तेच पैसे जातात. करेक्ट. त्यापेक्षा मी ठरवलं ज्यावेळी लॉस होणार त्यावेळी मला पुढच्या वेळी कमी क्वांटिटीमध्ये चालू करायचं. बरोबर. ओके, म्हणजे समजा खूप मोठे ज्यावेळी लॉस व्हायचे त्यावेळी मी ठरवायचो की जर मागच्या वेळी माझे 5 लाख गेले तर ह्यावेळी मी फक्त 50,000 आता सुरुवात करेल. आणि पण माझ्या अकाउंटला मी 1.5-2 लाख रुपये शिल्लक ठेवायचो. का तर ते मोठी अमाऊंट बघून तुम्ही छोट्या अमाऊंट मध्ये ट्रेड करा. करेक्ट. जेणेकरून थोडं आपल्याला स्वतःवर कंट्रोल येतो की नाही आपल्याला जर हे रिकव्हर करायचे तर त्याच्यासाठी या गोष्टींचा युज केला पाहिजे. पेशन्स. आणि मग मी हे कंटिन्यू जे चुका होता ते लिहून काढणे, त्याच्यावर काम करणे आणि पुन्हा सुरुवात छोट्याने करून हळूहळू वरच्या दिशेने जाणे हे अजूनही करत असतो त्याच्यामध्ये. आणि याच चढ उतारांचे तुम्ही लेखही संग्रही केले आहेत? लेख संग्रही खूप केलेले आहेत. म्हणजे अगदी मी आता जर बघतो ना तर मी खूप छान स्टोरी वाचली होती त्यावेळी 2011-12 साली. तिथे एक सिंह दाखवले होते, म्हणजे असे 2 सिंह दाखवले होते. तो सांगितलं की जो जॉब करतो ना तो पण एक सिंहच आहे. बरोबर. आणि जो बिझनेसमॅन आहे तो पण एक सिंहच आहे. परंतु जो जॉब करतो ना तो एका सर्कशी मधला सिंह आहे. ओके, आणि जो बिझनेसमॅन आहे तो खुल्या जंगलातला, त्याला कोण थांबवू शकत नाहीये. आणि ही गोष्ट माझ्या एवढी डोक्यामध्ये बसली की मी कंटिन्यू 8 दिवसाचा विचार करत होतो. खरंय, नक्कीच आपल्याला ह्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. ही रियालिटी ऍक्च्युअली जगाची. म्हणजे पैसा तर बिझनेस मला पण कमवतो, जॉबवाला पण कमवतो, परंतु जो फ्रीडम आहे तो तुमचा बिझनेस एवढा कुठूनच त्याच्यामध्ये येणार नाहीये. मग ह्या गोष्टींमधून मला थोडं त्याच्यामध्ये फोकस आला की कशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो. बरोबर. आणि मग मी ओव्हरकम करत गेलो त्याच्यामध्ये. आणि हे लेख सगळे संग्रही केलेच, पण त्याच बरोबरीने पुस्तकही लिहिण्याची कल्पना सुचली, ती कशी काय? आता हे जे लेख लिहिले तर अजून पण म्हणजे मी जरी कारमध्ये असलो तरी 40-50 शार्ट बघितल्याशिवाय मला दिवस जात नाही. उद्या काय होणार हे मी आधीच ऍक्च्युअली
प्लॅन करत असतो की म्हणजे आपण अनालिसिस करतो. ओके, आणि ते मी आमचे ग्रुप असेल, युट्यूब असेल, टेलिग्राम असेल, इंस्टाग्राम असेल, इथे मी कंटिन्युअसली टाकत असतो, जेणेकरून थोडा कॉन्फिडन्स बूस्ट होत असतो याच्यामध्ये. आता हे सगळं एवढं मी वाचलं, एवढी 200-250 पुस्तकं वाचली, त्याच्यातून वाटलं की तू पण लिहिलं पाहिजे काहीतरी. म्हणजे मला काय वाटतंय ते, मग याच्यामध्ये मी एक मिलिनियर टू बिलिनियर अशा 11 पुस्तकांची सिरीज लिहून घेतली सगळी. म्हणजे सगळं स्टॉक मार्केट रिलेटेड जे पण, म्हणजे अगदी तुम्ही सुरुवात करताय शून्यापासून तर एका बिलिनियर स्टेज पर्यंत कसं जाऊ शकतो, की जिथे मी एक मिलिनियर झालो, एक चांगल्या गोष्टी मी कमवल्या, आणि मी पण एक माझं टार्गेट ठेवलं लाईफचं की मला इथपर्यंत जायचंय, परंतु मी माझ्या बरोबर जर बाकीच्यांना पण घेऊन गेलो. कारण विवेकानंदांचं एक मी वाक्य ऐकलं होतं की जर तुम्हाला लांबपर्यंत जायचंय, म्हणजे तुम्ही जर एकटे चालला तर एक ठराविक डिस्टन्सच जाऊ शकता, परंतु जर तुम्ही समूहाने गेला तर खूप मोठं डिस्टन्स पूर्ण शकता. येस, आणि त्या गोष्टीच मी पूर्ण आता फॉलो करतोय. मला जे येते ते काही छोटी मोठी गोष्टी मी लोकांपर्यंत शेअर करतोय, जेणेकरून ते पण त्याच्यामधून एक चांगला पोर्टफोलिओ, चांगला अर्थार्जन करून पुढच्या दिशेने माझ्या बरोबर येत आहेत. आता जी मी पुस्तकं लिहिली ती एक म्हणजे माझ्या लाईफमध्ये नॉर्मली 1-2 पुस्तकं नॉर्मली आपण बघतो की लिहिलेली, परंतु मी एक सिरीज लिहिली आहे, आणि ती सिरीज मी मराठी बरोबर इंग्लिशमध्ये पण लिहिलेली आहे. म्हणजे 11 पुस्तकं मराठीमध्ये, 11 पुस्तकं इंग्लिशमध्ये. आणि मग आता हे वेगळं काहीतरी केलंय, आणि माझ्या आई वडिलांची खूप इच्छा होती की असं कुठेतरी घेऊन जाणे, फिरायला जाणे. मग मी ह्याच्यामध्ये एक विचार केला की शेवटी आपण आहे आई वडिलांमुळेच आपल्या. ओके, मग ह्याचं सगळं आम्ही पब्लिकेशन हेलिकॉप्टरमध्ये करायचं प्लॅन केला त्याच्यामध्ये, जेणेकरून हे पुस्तक म्हणजे एक उंची आहे आपल्या लाईफसाठी, म्हणजे माझ्या जे काय छोटं मोठं, मग ते एक हेलिकॉप्टरमध्ये बसून आम्ही ते सेलिब्रेट केलं, म्हणजे त्याचं उद्घाटन केलं त्याच्यामध्ये आई वडिलांना. म्हणजे ती उंच भरारी तुम्ही घेतलेलीच आहे, आणि तुमच्या निमित्ताने तुमच्या अनुभवातनं लोकही घेतील याची मला शंका वाटत नाहीये. पण आता तुमच्या मनातला प्रश्न म्हणजे शेअर मार्केटमध्ये निवेश करण्याची किंमत काय आहे? आता जर ही गोष्ट खूप महत्वाची आहे याच्यामध्ये की किंमत काय आहे त्याच्यामध्ये. शेअर मार्केटमध्ये मी म्हणेल की प्रत्येकाने आलं पाहिजे, आणि निवेश करायला खूप मोठी अमाऊंट पाहिजे असं नाहीये. अगदी तुम्ही चांगले अगदी 100 पासून किंवा त्याच्या खालच्या लेवल पासून शेअर्स मिळत असतात, परंतु मी म्हणेल की अगदी स्वस्ताकडे जाऊ नका. नॉर्मली तुम्ही जर एखाद्या दुकानामध्ये गेला, समजा आपल्याला ड्रेस घ्यायचा तर नॉर्मली आपण ब्रँडेडच घेतो ना बऱ्यापैकी, किंवा घरात एखादा फ्रीज घ्यायचं तर चांगलंच घेतो आपण. कंपनी बघतो, मॅन्युफॅक्चरिंग करतो. आणि बऱ्याच वेळेला काय होते लोकांची चूक, शेअर्स घेताना आपण मित्राने सांगितलं म्हणून घेतो, किंवा कुठेतरी ऐकलेलं असतं. आपण त्याचं कधी थोडं डीप मध्ये थोडं तरी अनालिसिस केलं पाहिजे की बाबा नक्कीच ती कंपनी किती चांगली आहे, फंडामेंटल किती व्यवस्थित आहेत का नाही, टेक्निकल काय, खरंच तिला फ्युचर आहे का. कारण बऱ्यापैकी लोकांना लॉस का होतो तर हे लोक पाहत नाहीत. तर मी म्हणेल की शेअर मार्केटमध्ये येत आहे, मग तुम्ही छोट्या अमाऊंट लावा, अगदी 5 नाही 1000 पासून सुरुवात करा, पण चांगले शेअर्स घ्या. जे काय घेता ते चांगलं घ्या, जेणेकरून त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळत राहतील, आणि एक चांगलं फॉर्च्यून क्रिएट करायला ते मदत करा आपल्याला त्याच्यामध्ये. हे तर झालं निवेश, पण मग खरेदी विक्री कशी केली जाते शेअर मार्केटमध्ये? शेअर मार्केटमध्ये खरेदी विक्री जी असेल नॉर्मली, तर तुम्ही नॉर्मली आता ब्रोकर्स थ्रू आपल्याला करावी लागते. जे काही पैसे आपण यूज करतो ते आपल्याकडे ब्रोकर अकाउंट ओपन करा. ओके, त्या ब्रोकरच्या थ्रू अकाउंट ओपन केलं की आपण तिथून कुठल्याही कंपन्यांची शेअरची खरेदी विक्री केली जाते. आणि आता नक्कीच की सगळ्यांनाच पटकन समजत नाही, तर अशा कंडिशनला आम्ही आहोत तिथे. म्हणजे अगदी सगळं तुम्हाला बेसिक पासून सगळं कसे इन्व्हेस्ट केले पाहिजेत, कुठले निवडले पाहिजे, त्याच्यामध्ये काय लेवल्स असतात, ओके, ते सगळं त्याच्यामध्ये सांगितलं जाईल तुम्हाला. अर्थात शेअर मार्केट हा विषय इतका मोठा आहे की या एका टॉक मध्ये तो पूर्ण होणार नाही. याविषयी वेगळा कार्यक्रमही आम्ही घेऊ. पण तुम्हाला अजून काही माहिती घ्यायची असेल तर शंभूराज खामकर यांची ट्रेडिंग अकॅडमी आहे, तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता. त्यांची पुस्तकं आहेत, असं बरंच काही आहे त्यांनी संग्रही केलेलं. खूप आनंद झाला मला त्यांच्याशी गप्पा मारताना, कारण त्यांचा जो ध्येय आहे की ते नॉलेज जे मी अनेक पुस्तकांमधनं आणि लोकांकडनं घेतलेलं आहे ते स्वतः पुरतं मर्यादित न ठेवता ते इतर जगालाही मिळावं आणि त्यातून लोकांनाही फायदा व्हावा. शेअर मार्केटमध्ये होणारा फायदा किंवा तोटा हा आपल्या हातात नसतो, पण हा फायदा मात्र तुम्ही नक्की करून घेऊ शकता. धन्यवाद शंभूराज, तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात. आणि अशाच काही उमदा व्यक्तिमत्वांना आपण पुढच्या एपिसोड्समध्ये भेटणार आहोत. पाहत रहा सर्वसामान्य माणसांच्या असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा मांडणारा हा आपला प्रेरणादायी कार्यक्रम reseal.in प्रस्तुत यशोस्तुते. पण सध्या घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर भेटूयात यशोस्तुतेमध्ये. ब्रेक नंतर यशोस्तुतेमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, असं म्हणतात की कलाकार जे असतात ते खडकातूनही पाणी काढू शकतात. म्हणजे प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. अथक प्रयत्न करत राहिलो तर अशक्य गोष्टही शक्य होते. हे साध्य करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहे अशी एक व्यक्ती ज्यांनी खूप प्रयत्न केलेत आणि त्या प्रयत्नांती यशाची पायरी चढत गेलेत.
आपल्या सोबत आहेत पारिजात अकॅडमी ऑफ ई लर्निंग प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर आणि चेअरमॅन आणि त्याच बरोबरीने उत्कृष्ट तबला वादक आणि गायक विजय कुलकर्णी सर. सर, तुमचं स्वागत आहे. त्यांच्याशी गप्पा मारूयात, पण त्याआधी पाहूयात त्यांचा प्रवास या एका चित्रफितीद्वारे. केमिकल इंजिनिअरिंग विषयात पदवी मिळवल्यानंतर ठाण्याला नोकरीच्या शोधात असताना विजय कुलकर्णी यांनी शेअर मार्केट आणि इन्शुरन्सच्या परीक्षा दिल्यात आणि तिथेच वैदिक गणिताच्या रूपाने त्यांना यशाचा मार्ग सापडला. 2010 साली त्यांनी पारिजात वैदिक अकॅडमी सुरू केली. पुढे व्यवसायाचा आवाका लक्षात घेऊन त्यांनी पुण्यातही या व्यवसायात पाऊल टाकले आणि तिथेही त्यांची यशस्वीरित्या वाटचाल सुरू आहे. वैदिक गणिताची गंगा अवघ्या जगात पोहोचवणाऱ्या या भागीरथाला reseal.in चा सलाम. सर, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. कसे आहात? मस्त. आपण कसे आहात? मी उत्तम आणि उत्सुक जाणून घेण्यासाठी तुमच्या प्रवासाबद्दल. ऍक्च्युली मी पण उत्सुक आहे, कारण आज सगळ्यांच्या बरोबर तुमच्या बरोबर माझा इंटरव्ह्यू होतोय. हीच माझी मोठी गोष्ट आहे. धन्यवाद. मी मगाशी म्हटलं ही की अथक प्रयत्नांनी तुम्ही यशाची पायरी चढलेला आहात. आपण चित्रफितीत थोडंसं पाहिलाही आहे हा प्रवास. पण या प्रवासाची सुरुवात कशी झाली? मुळात या प्रवासाची सुरुवात बेसिकली केमिकल इंजिनिअरिंग असल्यामुळे थोडं इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड होतं. त्यामुळे काहीतरी पलीकडं प्रवासाच्या आपण म्हणतो की प्रवाहाच्या पलीकडं विरुद्ध जाऊन काहीतरी करायचं आहे असं म्हटलं की साधारण ती वादळं येत राहतात. अर्थात वेगवेगळ्या संकटांना, अर्थात वेगवेगळ्या नातेवाईक असतील, मित्र असतील, कारण वैदिक गणित हा तसा वेगळा विषय आहे. इंजिनिअरिंग झाल्यानंतर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये काही करायचं सोडून मी वैदिक गणितासारख्या क्षेत्रामध्ये म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये मी वळतोय हे बघितल्यानंतर साधारणच सगळ्यांच्या भुवया अशा उंचावल्या की अरे हे तू काय करतोयस वगैरे. इंजिनिअरिंग झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे थोडक्यात असं आहे की मला हे करायचं नव्हतं पण मी ते केलं. बरोबर. पण ठीक आहे, पण त्याचा फायदा मला नक्की या पुढच्या गोष्टीत झाला. शिकवताना म्हणा किंवा इंजिनिअरिंग फील्ड पुढच्या एज्युकेशनल फील्डमध्ये या गोष्टींचा फायदा झाला. माझी आई मुळात शिक्षिका असल्यामुळे तिचे गुण माझ्याकडे आले आणि मग मी हे क्षेत्र निवडलं. वैदिक गणित क्षेत्र का निवडलं? मुळात मी एक क्रिएटिव्ह पर्सन आहे. म्हणजे मला कवितेची आवड आहे, गायनाची आवड आहे. घरामध्ये वातावरण पण तसं असल्यामुळे चौकटीमध्ये न राहता चौकटीच्या पलीकडे जाऊन काहीतरी करायचं. आणि टिपिकल स्कूलमधलं मॅथमॅटिक्स सगळ्यांनाच ते बोरिंग वाटतं आणि ते मुलांना मनोरंजनातून कसं करून देता येईल आणि मुलांना स्वतःचा एक ब्रेन डेव्हलपमेंट कसं करता येऊ शकेल त्या माध्यमातून मी हा विचार केला की वैदिक गणित हा एक उत्तम पर्याय आहे की जिथं आपण मुलांना मनोरंजनातून हसत खेळत शिकवू शकू, तिथं शाळेतल्या गणिताला सुद्धा ते पूरक होईल आणि मुलांना गणित हा विषय जो बोर वाटतो, राक्षस वाटतो, ते न वाटता मुलं हे आनंदानं हे सगळे गणित सोडवतील. पण म्हणजे वैदिक गणित म्हणजे काय हे जाणून घेण्याची उत्सुकता मलाही आहे आणि तुम्हालाही आहे. थेट विचारूयात विजय सरांना. खूप चांगला प्रश्न आहे. वैदिक गणित हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. म्हणजे खूप कमी लोकांनाही माहिती आहे. इट इज नथिंग बट इंडियन एन्शियंट टेक्निक. आणि या वैदिक गणिताच्या मार्फत आपण वेगवेगळ्या क्रिया अतिशय सोप्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, अंकगणिताच्या कुठल्याही क्रिया, तसंच आपण बीजगणित म्हणजे अल्जेब्रा म्हणतो ते सुद्धा सोप्या पद्धतीने तोंडी सुद्धा करू शकतो किंवा अगदी वही पेन घेऊन सोप्या पद्धतीने सिंगल लाईन मध्ये सुद्धा आन्सर्स काढू शकतो. मुळात वैदिक गणित म्हणजे काय, मी एक प्रश्न सांगतो की वैदिक गणित हे भारती कृष्णतीर्थ महाराज म्हणून आपल्याकडे शंकराचार्य होऊन गेले. कर्नाटकमध्ये शृंगेरी मठ आहे. तर तिथे त्यांनी 9 वर्ष ध्यान साधना आणि अथर्ववेदाचं अध्ययन केलं आणि त्याच्यातून 16 सूत्र आणि 13 उपसूत्र यांची निर्मिती केली. तर तो खूप मोठा इतिहास आहे. पण त्या सगळ्या 16 सूत्र आणि 13 उपसूत्रांना मिळून त्यांनी वैदिक गणित असं नाव दिलं. कारण वेद म्हणजे नॉलेज. बरोबर. वेदांना इंग्लिशमध्ये नॉलेज म्हटलं जातं आणि वेदांमधून आपल्याला खूप नॉलेज मिळतं. आणि तसंच गणिताच्याही बऱ्याचशा संज्ञा आपल्या पूर्वीच्या ऋषीमुनींनी त्या वेदांमध्ये लिहिलेल्या आहेत. म्हणजे अगदी अपोलोनियस थेरम आणि पायथागोरस थेरम सुद्धा आपल्या वेदातूनच आलेलं आहे. पण दुर्दैव असं आहे की आपल्यालाच माहित नाही आहे. आपल्याकडे ते पुरावे देखील आहेत. आणि पण आता ह्या सगळ्या गोष्टी या स्वामी भारती कृष्ण तीर्थ महाराजांनी उघड केल्या आणि आता आपण मुलांना त्या पद्धतीने शिकवतो की हे पूर्णतः शाळेला उपयुक्त आहे, स्पर्धा परीक्षांना उपयुक्त आहे. इव्हन ॲव्हरेज स्टुडंट्स जे आहेत की ज्यांना गणित अवघड वाटतं त्यांच्यासाठी सुद्धा खूप सोपं आहे. कारण फक्त बे ते 9 पाढे पाठ असणं ही मूळ एक छोटीशी आपण कंडिशन आहे. कारण बे ते 9 पाढे तर सगळ्यांचेच पाठ असतात. त्यामुळे अगदी जरी नसतील तरी सुद्धा काही हरकत नाही. आपण
त्याच्यावर सुद्धा तोडगा आहे आणि वैदिक गणित हे कोणीही शिकू शकतं, त्याला वयाचं बंधन नाहीये. अच्छा, तर वयाचं बंधन नाहीये, पण मुद्दा हा आहे की जरी ते वयाचं बंधन नसलं तरीही पुढच्या पिढीला त्याच्याबद्दल फारशी ओळख नाहीये, माहिती नाहीये. तर यासाठी तुम्ही व्यवसायात उतरला आहात की काय, आणि ते पुढच्या पिढीला त्याचं नॉलेज कसं मिळेल याच्याकडे तुम्ही लक्ष देताय का? नक्कीच. आता आपण बघतोय की आत्ताचा इंडिया पूर्ण बदलतोय. गेल्या 7-8 वर्षामध्ये आपण इंडियामध्ये खूप प्रगती झालेली बघितली आहे. तो भारत देश हा स्किलफुल इंडिया आहे. म्हणजे तुमच्याकडे जर स्किल असेल तरच तुम्ही पुढे जाल. तुम्ही थेरॉटिकली किती पुढे आहात, तुम्ही पुस्तकातले किडे किती आहात हे इम्पॉर्टंट नाहीये. तर त्याच्या पलीकडे जाऊन कोणतंही स्किल असू दे, आता काय त्याला मर्यादा राहिली? करेक्ट. म्हणजे तो कुठलंही क्षेत्र असू दे, संगीत, नाट्य, कला जरी असेल तरी तुमच्याकडे स्किल असेल तरी सुद्धा तुम्ही कुठेही गगनभरारी मारू शकता. त्यामुळे आता तुमच्याकडे स्किल असणं गरजेचं आहे. आणि वैदिक गणित हा असा एक विषय आहे की ते तुमच्यात स्किल डेव्हलप करता. बरं. कारण जर 4 चौघांच्यात तुम्हाला उठून दिसायचं असेल किंवा कुठे गेले की आपण गणित हा विषय म्हटले की थोडा आपण काही मुलांच्याकडे एक लो कॉन्फिडन्स असतो की 4 चौघांच्यात बोलायचंय आपल्याला किंवा काही विषय चर्चा करायची आहे आणि आपला एखादा विषय वीक असेल तर आपण थोडंसं काढता पाय घेतो. बरोबर. तर वैदिक गणिताच्या मार्फत होतं काय की आपण बऱ्याचशा गोष्टी तोंडी करू शकत असल्यामुळे त्याचा जर आपण सराव केला, व्यवस्थितपणे त्या गणिताला समजून घेतलं तर आपल्याला कुठेही आपण जरी गेलो कुठल्याही तर आत्मविश्वास नक्कीच कमी होणार नाही, उलट तो दुणावेल. तेव्हा वैदिक गणित हे मुलांना पुढच्या पिढीला शिकवावं हे मला मनापासून वाटतं. मुळात थोडी माझ्यामध्ये पण एक शिक्षक प्रवृत्ती आहे. म्हणजे इंजिनिअरिंग जरी असलो तरी आई शिक्षिका असल्यामुळे तो एक थोडासा शिक्षकपणा माझ्याकडे आलेला आहे. वा. आणि साधारणपणे शहरी भागांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये कसा प्रतिसाद आहे? त्यात काही वेगळे पण जाणवत आहे का तुम्हाला? हो, नक्कीच आहे. शहरी भागामध्ये खूप अलर्टनेस आहे, अवेअरनेस आहे. आता मी पुण्यामध्ये असल्यामुळे अर्थात पुणे मेट्रो सिटी आहे, पुणे, मुंबई किंवा ऑल ओव्हर इंडियातून माझ्याकडे विद्यार्थी ऑनलाईन शिकतात. ऑफलाईन मध्ये सुद्धा आपण काही स्कूल्स बरोबर टायअप करतो. त्यामुळे आपल्याकडे विद्यार्थी आहेत. आपल्या गेल्या कोविडच्या काळामध्ये ऑनलाईन पद्धती जास्त वापरण्यात आली. जशी आपण झूम किंवा गुगल मीट किंवा स्काईप या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी भारत आणि भारताबाहेर सुद्धा ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत होते. त्यामुळे हा बेनिफिट मी घेतला आणि मग 2020 मध्ये मी प्रायव्हेट लिमिटेड फर्म स्थापन केली. आणि सध्या माझ्याकडे भारतात नव्हे तर भारताबाहेर म्हणजे US, UK, फ्रान्स, जर्मनीमध्ये पण विद्यार्थी आहेत. सिंगापूर आणि दुबई अशा वेगवेगळ्या देशांमधून ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी माझ्याकडे शिक्षण घेत आहेत. आणि अशा पद्धतीने ऑनलाईनचा बेनिफिट मी भारत नाही आणि भारताबाहेर सुद्धा देतोय. ग्रामीण भागामध्ये मी काही आदिवासी विद्यार्थ्यांना पण शिकवलं. स्टेट गव्हर्नमेंटचं प्रोजेक्ट केलं होतं. अरे वा. आणि जवळजवळ 1000 विद्यार्थ्यांना मी शिकवलं. महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटनी आदिवासी TRTI म्हणून एक विभाग आहे, ट्रिबल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया असं आहे. तर तिथल्या इन्स्टिट्यूटनी मला वैदिक मॅथमॅटिक्स किंवा आपण त्याला भारती गणित भारती या नावाने आम्ही तो प्रोजेक्ट केला होता आणि तिथे मी आदिवासी विद्यार्थ्यांना शिकवलं. थोडक्यात तुम्ही सगळ्या मुलांपर्यंत, नॉट जस्ट मुलं पण तुम्ही जसं म्हणाल की MBA आणि कॉम्पिटिटिव्ह परीक्षा देणाऱ्या मुलांना सुद्धा तुम्ही शिकवताय. पण तुम्ही कुठून शिकलात? तुमचे गुरु वैदिक गणिताचे कोण? 2008 साली मला वैदिक गणित हा विषय सुचला. त्याचं मूळ कारण असे की पुण्यामध्ये अनुराधा कोटी भास्कर म्हणून आहेत. तर त्या माझ्या पहिल्या गुरु. म्हणजे त्यांच्याकडून मला प्राथमिक धडे वैदिक गणिताचे कळाले आणि त्याही आमच्या सांगलीच्या आहेत. म्हणजे मूळ मी सांगलीचा असल्यामुळे त्याही सांगलीच्या, त्यामुळे आमची जुनी ओळख होती आणि त्यांच्याकडून मला हा विषय कळाला. काही महिने मी त्यांच्याकडे शिकवून घेतलं आणि त्यावेळी मी घरगुती क्लासेस चालू केले. म्हणजे ठीक आहे, आपण शनिवार रविवार जॉब करत करत शनिवार रविवारी आपण ट्युशन्स घ्याव्यात आणि मुलांना काहीतरी शिकवावं जेणेकरून आपलं स्वार्थ परमार्थ दोन्ही साध्य होईल. तर तसं करता करता मला असं लक्षात आलं की नाही, मग आपण त्याला थोडंसं मोठं स्टेज दिलं पाहिजे. मग त्यावेळी मग त्यांच्याकडून नॉलेज घेतल्यानंतर शेवटी ग्रंथ हेच माझे गुरु असं म्हटल्याप्रमाणे मी वेगवेगळी पुस्तकं चाळायला सुरुवात केली. मग जी दिसतील गणिताची पुस्तकं ती मी घेतली. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे पुस्तकांचे ऑथर्स मी वाचले. ब.ग. बापट आणि दिलीप कुलकर्णी म्हणून वैदिक गणिताची 4 खूप छान पुस्तकं आहेत, मराठीमधनं, पुण्याचेच आहेत. त्यांनी खूप छान पुस्तकं लिहिलेली आहेत, ती मी वाचली.
अशा खूप लोकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे विजय सरांच्या या वाटचालीमध्ये, पण अनेक अशा खूप जणांना त्यांना शिकवायचं आहे. आणि मगाशी त्यांनी आपल्याला वैदिक गणिताचे धडे दिले, पण त्याच बरोबरीने त्याच्या आतमध्ये कलाकारही दडलाय, जे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलंय, वादन आणि गायन. तर हे अगदी लहानपणापासून करत होतात की मध्येच तुम्हाला असं वाटलं की माझ्यात कलाकारही आहे आणि मग तुम्ही प्रशिक्षण घेतलं, शिकला आहात, गुरु कोण आहेत, हे सगळंच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. खूप हा ऍक्च्युअली माझ्या जवळचा प्रश्न आहे, कारण मूळचा माझा पिंडा कलाकाराचा आहे. बरं. सो लहानपणापासून माझ्या वडिलांना कलेची आवड होती. ते तबला थोडाफार वाजवत होते. त्यामुळे तो गुण थोडासा मला असं वाटतं की वडिलांकडून शिक्षण आणि वडिलांकडनं वादन. वडिलांनी लहानपणापासून आम्हाला प्रोत्साहित केलं. मग मी तबला शिकायला सुरुवात केली. राजू कानिटकर म्हणून सांगलीला आमचे आहेत, त्यांच्याकडे मी तबला थोडा काळ शिकलो. पुण्यामध्ये पंडित रामदास पळसुले आहेत, तर त्यांच्याकडे मी थोडंफार वादन केलं. आमच्या घरामध्ये गोंदवलेकर महाराजांचं वातावरण असल्यामुळे दर शनिवारी वेगवेगळे कलाकार, म्हणजे अजित कडकडींपासून वेगवेगळ्याचे त्या काळी वडील घरी घेऊन यायचे. त्यामुळं ते संस्कार झाले. आणि मुळात मंगेशकर कुटुंबीय ज्या ठिकाणी राहत होतं त्याच वाड्यात पलीकडे आम्ही राहतो. अरे वा, कानावर सतत ते सूर पडत गेले. ते खूप जुने होते, पण अर्थात ते प्राऊड फिलिंग की आज मंगेशकर कुटुंबियांच्या त्या वाड्याच्या शेजारी आमचं घर आहे. सो त्यामुळे तो एक आम्हाला प्राऊड फिलिंग होता. आणि त्यामुळे आम्हाला खूप घरामध्ये वातावरण मिळत गेलं. माझा धाकटा भाऊ हा उत्तम आंतरराष्ट्रीय कीर्तीचा कलाकार आहे, मिलिंद कुलकर्णी. सो तोही सध्या म्हणजे राहुल देशपांडे किंवा या सगळ्यांबरोबर सतत हार्मोनियम साथीला असतो. सो त्यामुळे घरामध्ये त्याच्याकडून सुद्धा मला खूप प्रेरणा मिळाली. गांधर्व महाविद्यालयामध्ये मी पुण्याच्या 6 वर्ष राहिलो. तर तिथे सुद्धा मला मनोहर दापके म्हणून आहेत, अंध होते, तर त्यांच्याकडून गायनाचे धडे मिळाले. सांगलीला विकास जोशी म्हणून आहेत, त्यांच्याकडून मी 2 वर्ष गायनाचे धडे घेतले. सो असं मी गुरु तुम्हाला लाभले. म्हणजे मी प्रत्येकांकडून घेत गेलो. कवी लहानपणापासून होतो, कविता करायची आवड आहे, थोडंफार संगीत दिलेलं आहे, हे मी माझ्यापुरतच ठेवलेलं आहे, पण आवड सगळ्याच गोष्टींची आहे. आणि हे छंद अजूनही तुम्ही जोपासताय व्यवसायाबरोबर. म्हणून तर मला हा आनंद घेता येतो प्रत्येक क्षणाचा. कारण ऍक्सेप्ट द मुवमेंट ही मी कायम शिकलेली माझी एक शिकवण आहे माझ्या गुरूंकडून, की जे आहे ते तुम्ही पॉझिटिव्हली ऍक्सेप्ट करा. आणि म्युझिक आणि हे शिकल्यामुळे मला हे प्रेरणा मिळते की कुठल्याही संकटातून तुम्ही सहज बाहेर येऊ शकता. त्यामुळे काही टेन्शन आलं किंवा काही असेल तर मी घरी तबला वाजवत बसतो, कविता करत बसतो, किंवा गाणं काहीतरी म्हणतो, कराओकेचं काहीतरी करत बसतो. सो अशा बऱ्याच गोष्टी मी संगीतातून स्वतःला आनंद देण्यासाठी करतो. मी काही उत्कृष्ट कलाकार असं मी कधीच स्वतःला मानत नाही, पण एक उत्तम श्रोता नक्की आहे. पण मला असं वाटतं कलेची कुठली पॅरामीटर्स नसतात, कोण उत्तम, कोण वाईट, कोण कमी, कोण जास्त, हे असण्यापेक्षा नसण्यापेक्षा प्रामाणिकपणे तुम्ही तुमची कला जोपासताय हे अतिशय महत्वाचं. आणि कोणतीही कला जर तुम्हाला आनंद देत असेल तर ती श्रोत्यांना आणि रसिकांना अवश्य देईल याची मला खात्री आहे. पण तुमच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे. अर्थात गणिताविषयी असेल किंवा कलाविषयी असेल, तुम्ही आज जे आम्हाला प्रेरणा दिलेली आहे सर्व रसिकांना, मला खात्री आहे की निश्चित त्यांचाही कुठला तरी छंद जो कुठेतरी दडलेला असेल तो काढून जोपासण्याची एक वेगळीच ऊर्जा आज तुमच्याकडनं मिळाली. तुम्हा सगळ्यांना एवढंच सांगेन की जसं सरांनी सांगितलं की कसं जगायचं ही तुम्हाला कला शिकवते. कुठलीही कला असू देत, कोणतीही, म्हणजे गिटार वाजवणं असेल, गाणं असेल, नाचणं असेल, अभिनय असेल, पेंटिंग असेल, चित्रकला असेल, कोणतीही कला असेल ती तुम्हाला आयुष्यभर आनंद देत राहील आणि कधी कधी त्या आनंदातनं इतरांना सुद्धा आनंद देत राहील. तर असे विजय सर आज आपल्याशी गप्पा मारायला आले. सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या व्यवसायाबद्दल आणि तुमच्या या छंद कलेबद्दल सुद्धा. तुम्ही पाहत राहा सर्वसामान्य माणसांच्या असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा मांडणारा हा प्रेरणादायी कार्यक्रम reseal.in प्रस्तुत यशोस्तुते. धन्यवाद. पण सध्या घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर भेटूयात यशोस्तुतेमध्ये. ब्रेक नंतर यशोस्तुतेमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, असं म्हणतात की सौंदर्य हे चेहऱ्यामध्ये नसून मनामध्ये असतं. आणि अशाच मनाने जर ठरवलं की अनेक चेहरे सुंदर करायचे तर मग विचारूच नका. अशीच एक सुंदर व्यक्ती
सुंदर चेहऱ्यासह आपल्या बरोबर आलेली आहे, जी सौंदर्य तज्ञ सुद्धा आहे आणि सौंदर्य प्रसाधन व्यवसायात नावलौकिक देखील कमवलेलं आहे. आपण स्वागत करूयात लीना जाधव यांचे, ज्या स्वतः एक महिला उद्योजक आहेत आणि त्याच बरोबरीने कॉस्मेटॉलॉजिस्ट सुद्धा आहेत. अर्थात त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत या व्यवसायाबद्दल, पण त्याआधी जाणून घेऊयात त्यांच्या या प्रवासाबद्दल एका चित्रफितीद्वारे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लीना जाधव यांचे लवकरच लग्न झाले. त्यांच्या मनात उच्च शिक्षण घेण्याची उत्कंठ इच्छा होती. म्हणूनच माहीमला बुटीक ब्युटी कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. तिथेच नर्सिंग सलून हेल्थ सेंटर सुरू करण्याची संकल्पना त्यांना सुचली. सगळ्यांचा विरोध पत्करून हेल्थ सेंटर सुरू करण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यांना इतरांकडून जरी विरोधाचा सामना करावा लागला असला तरीही त्यांना त्यांचे पती निळकंठ जाधव यांची पावलोपावली साथ लाभली. आज लीनाजींचे कल्याणमध्ये सुसज्ज आणि अद्ययावत असे हेल्थ सेंटर उभे आहे, ज्यामध्ये आरोग्यविषयक जनजागृतीसोबत विविध प्रयोग सुरू असतात. अनेक अडीअडचणींचा सामना करत आपल्या व्यवसायात त्या यशस्वी झाल्या आहेत. लीनाजींच्या या कार्याला Reseal.in सलाम. लीनाताई, तुमचं मनापासून स्वागत आहे. आता आपला प्रवास आपण पाहिलाच आहे, पण तुमचा स्वतःचा ब्रँड आहे ला फेस लुक. तर या ब्रँड विषयी आम्हाला सांगा आणि तुमची वैशिष्ट्येही सांगा. ला फेस लुक आम्ही ॲक्च्युली 2012 मध्ये 15 ऑगस्टला चालू केले. त्यानंतर कंटिन्यूशनमध्ये आम्ही आज बऱ्याच सर्व्हिसेस देतो, जेणेकरून त्यामध्ये मी माझं नर्सिंग झालेलं आहे. तो नर्सिंगचा बेस घेऊन आम्ही ऑलमोस्ट सगळं कॉस्मेटॉलॉजिस्टच्या ट्रीटमेंट, देन ॲस्थेटिक्स ट्रीटमेंट्स, स्किन ट्रीटमेंट्स, हेअर ट्रीटमेंट्स, देन बॉडी थेरपी, स्पा मॅनेजमेंट, बऱ्याच फिजिओथेरपीसुद्धा माझं कंप्लीट झालेलं आहे. आणि आता जस्ट म्हणजे अजून मी ते ह्यात मेन्शन नाही केलेलं, PhD आपली ब्युटी कल्चरमध्ये कंप्लीट झालेली आहे. त्यामुळे बऱ्याच लांबून क्लायंट्स आपल्याकडे येतात. पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून क्लायंट्स ट्रीटमेंटसाठी येतात आणि अगदी आउट ऑफ इंडियापासून परदेशामधून सुद्धा अपॉइंटमेंट्स बऱ्याचदा जे येणारे असतात इंडियामध्ये ते पण आपल्याकडे अपॉइंटमेंट्स घेतात. आणि कुठे आहे आपलं हे? माझं हे आहे बदलापूरला आणि सेकंड ब्रांच जी आहे ती पुण्याला. बदलापूर आणि पुणे येथे ला फेस लुक ला लोक जगभरातनं येतात. अर्थात हे ऑनलाईन होऊ शकत नाही, तुम्हाला प्रत्यक्ष जाऊन सर्व्हिसेस घ्याव्या लागतात. वैशिष्ट्य तुम्ही ऐकलेली आहेत, पण मला जाणून घ्यायला आवडेल की लीनाताई, आता या क्षेत्रामध्ये कुठल्याही क्षेत्रात तसं कॉम्पिटिशन आहेच आहे, पण या क्षेत्रात खूप मोठं कॉम्पिटिशन आहे. तर या स्पर्धेच्या जगामध्ये आपलं एक ब्रँडचं अस्तित्व कसं तुम्ही टिकवताय? ॲक्च्युली अजिबात आवड नव्हती ह्या क्षेत्राची, पण आली जशी तर शिकली. देन आता तर खूप रोजली आहे, कारण की दुसरा श्वास म्हटला तरी चालेल. कंटिन्यूशन मध्ये कामात असतो आम्ही अगदी, आणि अगदी सकाळी 7 ते 11 पर्यंत, जवळजवळ कधी कधी लेट नाईट पर्यंत पण क्लायंट्स असतात. आणि बऱ्याचदा आमच्या तर गुगलच्या पेजवर 5 स्टार रेटिंग आहे, त्यामुळे ऑब्वियस बरेचसे लांबून क्लायंट तिथून येतात. देन जस्ट डायलला आहे, इंडिया मार्टला आहे. देन आता तर सोशल मीडिया आहेच आपला, इन्स्टा, फेसबुक, त्यामुळे भरपूर अगदी क्लायंट्स असतो. आणि आम्ही अगदी रोज जेही काम करतो ना ते अपडेट करतो त्यावर. म्हणजे स्किन केअर असू दे, हेअर अँड केअर असू दे, किंवा जे काही नवीन आपण अपडेशन करतो आहोत ते सोशल मीडियावरती प्रिव्हिलेज करतो. आणि ऑलमोस्ट माउथ टू माउथ जे क्लायंट आहेत ते तर आहेत. आता 12वं वर्ष चालू आहे, त्यामुळे तो एक स्कोप चांगला झालाय. माउथ टू माउथ जे आहेत ते खूप जास्त आहेत. प्रचार माध्यम असली, सोशल मीडिया असेल किंवा कोणत्याही पद्धतीचं तुम्ही ऍडव्हर्टायझिंग वापरा, पण माउथ पब्लिसिटी पेक्षा जास्त मोठं कुठलंही मीडिया असू शकत नाही. कारण प्रत्येक व्यक्ती स्वतःचा अनुभव घेऊन तो अनुभव शेअर करत असतात. आणि तुम्ही सांगताय की त्या पद्धतीने तुमचा हा जो व्यवसाय आहे किंवा ब्रँड आहे त्याचं वेगळेपण तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकवून ठेवलं. पण स्पर्धा, व्यवसाय हे सांभाळत असतानाच महिला उद्योजक म्हटलं की एक तारेवरची कसरत असते. कारण एरवी आपण अनेक पुरुष व्यक्तिमत्वांना भेटलो आहोत, पण मला खूप आनंद होतोय की आपल्या या कार्यक्रमात आज एक महिला उद्योजक आहेत. अर्थात महिला म्हटल्यानंतर संघर्ष फक्त व्यवसायात नाही तर दैनंदिन आयुष्यात, कुटुंबात देखील असतात. तर या दोन्ही गोष्टी, या तारेवरची कसरत करत असताना तुम्ही कसा मार्ग काढता? कधी कधी खूप जमलिंग होतं,
बट होतं मॅनेज. आणि माझ्या 2 मुली आहेत, एक आता 10th आहे आणि एक 4th आहे. बट दोघींना सवय झालेली आहे आता की मम्मा नेहमी बिझी असते, तर त्या हिशोबाने त्यांनी पण ऍडजस्टमेंट केले आहेत. होतं थोडंफार कधी कधी आजारी पडल्या वगैरे किंवा एक्झाम्स असतील, बऱ्याचदा असं होतं की ओपन डेज असतात आणि सॅटर्डे संडे मी फुल पॅक असते, मग मिस्टर सांभाळून घेतात. ज्या वेळेला कधी ऍडजस्ट नाही होत ते खूप सपोर्ट करतात. मी तेच विचारणार होते की एक महिला म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण जेव्हा स्त्री यशस्वी होते तेव्हा तिच्या मागे देखील पुरुषांचा पाठिंबा असतो. तुमच्या पती यांचा कसा पाठिंबा आहे किंवा त्यांचा कसा सहभाग असतो तुमच्या या क्षेत्रात? ऍक्च्युली त्यांच्यामुळेच मी या क्षेत्रात आहे. बर. कारण की नर्सिंग मध्ये थोडं शिफ्ट वाईज वगैरे होतं आणि घरी कोणी नसल्यामुळे ते पॉसिबल नाही झालं मला पुढे, नाईट शिफ्ट वगैरे. त्यामुळे मग नंतर मग काय करायचं म्हणून मग त्यांनीच बेस्ट अँड बेस्ट, इंडियाचं बेस्ट कॉलेज, ब्युटी कॉलेज शोधलं, त्यांनीच ऍडमिशन घेतलं. मी फक्त गेली. अरे वा. देन तिथून मग मी नंतर माझा पुढचा प्रवास मी कंटिन्युएशन मध्ये केला आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ते खूप सपोर्ट करतात. म्हणजे जे काही नवीन येतंय, जे आपण अपडेशन करायचे आहे त्याच्यासाठी कधीच नाही नसतं, किंवा कुठेही काही जायचं आहे, बाहेरच्या काही गोष्टी करायच्या आहेत, त्याच्यासाठी कधीच कोणतं बंधन नाहीये. अरे वा. मला असं वाटतं की अशा पद्धतीने जर पाठिंबा असेल तर स्त्री देखील कोणत्याही क्षेत्रात स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवू शकते. तुम्ही म्हणालात की त्यांनी तुमच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी घेतली या फील्डमधली, त्यांनी ऍडमिशन घेतलं आणि मग तुम्ही गेलात. पण मग त्या शिक्षणाचा, कॉस्मेटॉलॉजिस्ट, तर त्याचा किती फायदा झाला या व्यवसायात तुम्हाला? खूपच, प्रश्नच नाही. कारण की आज ब्युटी इंडस्ट्री इतकं वास्ट झालेलं आहे की जितकं शिकावं तितकं कमी आहे. कारण की अजून पण शिकतच आहोत, शिकणं कधीच नाही, काहीतरी रोज नवीन काहीतरी असतं. त्याच्यामुळे ते शिकणं संपणार नाहीये. आणि त्यामुळे कसं क्लायंट अवेअरनेस पण आता इतका आलेला आहे की लोकांना ते सगळं आता, म्हणजे असं नाहीये की फक्त जे वर्किंग वुमन्स आहेत किंवा करिअर ओरिएंटेड आहेत असं नाही. क्षेत्रातले येस, आजकाल हाऊसवाईफ पण स्वतःची तेवढीच काळजी घेतात. 50+ 60+ वाले सुद्धा तेवढीच स्वतःची काळजी घेतात. येस येस. कारण की आता माझ्याकडे जेवढा क्लायंट ग्राउंड आहे ना, अबाव 55, 60, लिटरली 70, 80 वाले पण आहेत. अरे वा. जे अगदी मॅनिक्युअर, पेडिक्युअर, स्किन ट्रीटमेंट, अँटी एजिंग साठी येतात आणि रेग्युलर येतात. म्हणजे असं नाही की कधीतरी काहीतरी असेल तर येतात, असे नाही आहेत. अगदी डेली मध्ये येणारे क्लायंट्स आहेत. हे माझ्यासाठी नवीन आहे की 50 नंतरच्या बायकांना सुद्धा स्वतःला मेंटेन करावं असं वाटतं आणि त्यासाठी पैसा आणि वेळ दोन्ही गोष्टी खर्च करायला त्या तयार आहेत. तर कॉस्मेटॉलॉजीचं तुम्ही प्रशिक्षण घेतलंच, पण अर्थात तुम्ही नर्सिंगचं बॅकग्राऊंड आहे तुमचं, तर त्या क्षेत्राचा किंवा त्याच्या प्रशिक्षणाचा तुम्हाला याच्यामध्ये काही फायदा झाला का? हो, एक तर सगळ्यात पहिला तर मला कॉस्मेटॉलॉजी करताना फायदा झाला. कारण की नर्सिंगमध्ये अॅनाटॉमीचा बेस खूप स्ट्रॉंगली होता, तो मला कॉस्मेटॉलॉजीमध्ये यूज टू झाला. मेडी एस्थेटिक्स मध्ये यूज टू झाला. देन मी डायटिशियन, न्यूट्रिशनिस्टचं पण पूर्ण केलं, त्यात पण झाला. देन फिजिओथेरपी कम्प्लीट केलं, त्यात पण झाला. आता ब्युटी कल्चर PhD केली, त्यात पण झाला. आणि देन जेव्हा आपण काही ट्रीटमेंट्स करतो सलॉन्समध्ये, तेव्हा बऱ्याचदा डॉक्टर्स ठेवावे लागतात ॲज अ क्लिनिक जेव्हा असतं तेव्हा. तो मला भाग नाही येत, कारण की इंजेक्ट वगैरे मी स्वतः करते, मेसो वगैरे मी स्वतः करते. कोणतेही अगदी वार्ड्स असू दे, मोल्स असू दे, कितीही मोठे असू देत. अगदी म्हणजे कधी कधी काही काही तर असे आहेत की त्यांना डॉक्टरने सर्जरी सांगितलेली असते, ते आपण करते. तिथेच इंजेक्शन वगैरे, TT वगैरे आपण सगळं देतो, ड्रेसिंग वगैरे सगळं प्रॉपर करून त्यांना आपण हे करतो, बाहेर काढतो. देन पूर्ण बदलापूरमध्ये आपण नर्सिंगची सेवा सुद्धा फ्री देतो. अगदी कोणाला इमर्जन्सीज असतील, काय असेल तर आपण ते डेली, म्हणजे त्यांचे असे कॅन्सरचे पेशंट्स आहेत किंवा अगदी कोणी बेड रिटर्न्स वगैरे पेशंट्स आहेत, कोविडमध्ये पण आपण सगळ्यांना दिले होते त्या सर्व्हिस. त्या ह्याच्यामधून वेळ काढून आम्ही त्या गोष्टी सुद्धा करतो. आणि देन मी मेंटल रिटायर्ड मुलांसाठी पण काम करते. एक आधार म्हणून संस्था आहे बदलापूरला, त्यांच्यासाठी पण, आणि अजून बऱ्याच आहेत तिथे. डेली माझं म्हणजे ऑलमोस्ट मंडे तर माझा कम्प्लीट तिथेच असतो. देन आणि बाकी जसं कॉलिंग असेल तसं मी जाते. त्या सगळ्या सेवा आपल्या फ्री असतात आणि त्याच्यातूनच मला आता 2023चा नॅशनल पुरस्कार सुद्धा मिळाला. क्या बात आहे. खूप 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 अभिनंदन तुमचं.
मला वाटतं की फक्त बाहेरी सौंदर्य नाही तर आतूनही ही व्यक्ती इतकी सुंदर आहे म्हणून फक्त व्यवसायापुरता नाही तर समाजकार्यासाठी सुद्धा त्यांनी आपल्या नर्सिंग बॅकग्राऊंडचं आणि कॉस्मेटॉलॉजी बॅकग्राऊंडचा वापर करून घेतलेला आहे आणि मला असं वाटतंय की यामुळे त्यांची ही जर्नी अतिशय वाखाणण्याजोगी आहे. पण लीनाताई, तरीही सौंदर्य म्हटलं की तुमच्या समोर काय व्याख्या येते? सगळ्यात मेन तर स्वतःची हेल्थ, आणि की आपली हेल्थ चांगली असेल तर बाकी सगळं छान. तुम्ही आतून सुंदर असाल तर तुम्ही चेहऱ्यावर तुमच्या ते सौंदर्य झळकतं. एक मन आणि आपली स्वतःचं हेल्थ हे दोन गोष्टी जर व्यवस्थित असतील तर ते मेन सौंदर्य आहे. बाकीचं तर आपण वरून, मी आहे त्याच्यासाठी त्याच्यासाठी लीनाताई आहेच आहेत. लीनाताईने गेल्या 12 वर्षांमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने हा व्यवसाय सुरू ठेवलेला आहे, पण त्यात अनेक संघर्षांनाही त्यांना सामना करावा लागला असेल. आपण जाणून घेऊयात त्यांनी या व्यवसायात 12 वर्षांमध्ये खूप प्रेम, खूप प्रसिद्धी आणि खूप यश मिळवलेलं आहे, पण त्याच बरोबरीने संघर्षांना देखील सामोरं जावं लागलं असणार आहे. तर काय कशा पद्धतीचे संघर्ष या क्षेत्रात येऊ शकतात आणि तुम्हाला आले आणि तुम्ही त्यांना कसं सामोरे गेलात? संघर्ष म्हणजे आम्हाला स्टार्टिंग पासूनच होता, कारण की अगदी झिरो मधून आम्ही हे केलं होतं. कारण की सासरहून पण तसं सपोर्ट नव्हता, कारण की माझे मिस्टर पण एकटेच आहेत, म्हणजे आई वडील नाहीयेत. आणि माझ्या इथून पण माझे वडील पण रिक्षा ड्रायव्हर होते, त्याच्यामुळे असं फायनान्शियल सपोर्ट असा नव्हता. आम्ही सगळं एकदम हे करून ते शिक्षण पण घेतलं आणि त्यानंतर सगळं होतं ते आउटपुट टाकून आम्ही तो बिझनेस स्टार्टअप केला होता. बऱ्याचदा असंही आम्हाला म्हणजे बऱ्याच जणांनी सांगितलं कशाला तुम्ही एवढं लोन वगैरे काढताय, कशाला कर्ज काढताय आणि करताय, त्याच्यापेक्षा जॉबच करू दे. म्हणजे एक हे आपली जी मराठी हे आहे ती. मग नंतर मिस्टरच बोलले की नाही बस आपल्याला करायचंच आहे, त्यामुळेच आपण मराठी माणसं मागे राहतो, आपण थोड्याफार ऍडजस्टमेंट केल्याशिवाय होणार नाहीये. तर ते आम्ही केल्या आमचं सगळं आउटपुट्स टाकून. त्यामुळे आम्ही अजिबात कधीच नाही, अगदी माझी डिलिव्हरी झालेली ना तरी मी 3ऱ्या दिवशीपासून सलून मध्ये होती. क्या बात आहे. कारण की त्यावेळेला आम्ही इतकं म्हणजे तेवढा म्हणजे असं घरी राहू शकतो आपण किंवा काम न करता राहू शकतो हे विचारच नव्हता तेव्हा डोक्यामध्ये. मग तो एक पिरियड होता त्यावेळेला, म्हणजे सेकंड डिलिव्हरीच्या वेळेला. आणि त्यानंतर आता जो होता तो कोविडमध्ये होता, जेव्हा 4 मंथ्स कम्प्लीट सगळं बंद होतं. तर मग पण तरी पण आम्ही अगदी कोविड संपला त्यानंतर अगदी म्हणजे ज्या दिवशी डिक्लेअर केलं की सॅलॉन्स चालू होतील अगदी त्या दिवशीपासून आपण वर्किंग मध्ये आहोत, फुल फील्डमध्ये. पूर्ण बदलापूरमध्ये सगळ्यात पहिलं आपलं चालू झालं होतं. आणि त्याच्यानंतर मी परत बंद नाही केलं, सेकंड कोविड मध्येही नाही बंद केलं. नाही, आणि अशी पुढे आयुष्यात कधीही वेळ येऊ नये. तुम्ही ज्या पॅशनने, ज्या जिद्दीने, ज्या हिमतीने काम करताय, हा व्यवसाय सुरू ठेवलाय, तो असाच अविरत सुरू राहू देत, याबद्दल शुभेच्छा. पण अशा अनेक मुली असतील, तरुण मुली असतील किंवा हाऊसवाईफ्स असतील, किंवा तुम्ही म्हणालात की 50शी नंतर देखील आता महिलांना वेगळं जगायचं आहे, तर कदाचित अशा काही महिला असतील ज्यांना 50शीत 60ीत असं वाटत असेल की आपणही काहीतरी नवीन व्यवसाय सुरू करावा किंवा या क्षेत्रात यावं. अशा महिलांना तुम्ही काय संदेश द्याल? एकतर त्यांनी यावं आणि करावं, कारण की आपण जेव्हा काही इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेला तेवढ्याच जिद्दीने, म्हणजे बरेच जण असे असतात की येतात पण कम्प्लीट जेव्हा ज्या वेळेला ती काम करायची जेव्हा ती गोष्ट येते ना तेव्हा मग कमी पडतात, घाबरतात आणि मग मधूनच सोडून देतात. तर ते घाबरू नका. तुम्ही कम्प्लिटली स्वतःला त्याच्यामध्ये झोकून द्या. काम आवडीने करा. आवडीने कराल तर तुम्हाला सवड पण मिळेल आणि नक्कीच आहे यशही मिळेल. क्या बात आहे. हे अतिशय महत्वाचं, मौल्यवान तुम्ही म्हणालात की त्याच्यात पडल्यानंतर आपण डगमगतो, आपल्याला संकट आली की आपण घाबरतो, थांबतो, अरे आपण करूयात की नाही असा विचार करतो, स्वतःवरती शंका येते, परिस्थितीवरती शंका येते, मार्केटवरती शंका येते. पण कुठल्याही संकटांना घाबरू नका. ठरवलं मनाशी की मग कशीही वाट असेल चालत राहा, यश तुमचंच असेल. या भावना आणि या प्रेरणा आपल्याला लीनाताईच्या या सगळ्या प्रवासातनं मिळते आहे. लीनाताई, तुम्ही या कार्यक्रमामध्ये आलात, फक्त महिलांना नाही तर पुरुषांना देखील, आम्हा सगळ्यांना तुम्ही प्रेरणा दिली, याबद्दल अतिशय मनापासून धन्यवाद. तुमचा हा प्रवास असाच सुरू राहू देत, तुमचं हे ब्रँड जगभर असं पोहोचू देत, यासाठी खूप मनापासून शुभेच्छा. आणि अनेक लोकांचं आयुष्य असंच तुम्ही सुंदर करत राहा, याबद्दल खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि आत्ता या भागामध्ये इथेच थांबायची वेळ झाली आहे. तुम्ही पाहत राहा सर्वसामान्य माणसांच्या असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा मांडणारा हा प्रेरणादायी कार्यक्रम, ज्याचं नाव आहे Reseal.in प्रस्तुत यशोस्तुते.